मुंबईला आता असं हे गुजरातकडे ते सगळे हे घेऊन जाणार, अशा सगळ्यात ज्या चुकीच्या गोष्टी आहेत हे बिंबवण्याचा हे प्रयत्न करतात। मुळामध्ये शरद पवार साहेबांना सुद्धा मुंबईचा कळवळा आला आहे, हे आश्चर्यजनक गोष्ट आहे। उभाटा गटाच्या प्रवक्त्यांना वेगवेगळे आरोप करण्याचा प्रयत्न गेल्या 2 दिवसात केलेला आहे। उभाटा गट नाही तर उभाटा गटाचे प्रमुख म्हणजे उभाटा गट शरद पवार हा एक नवीन गट आता तयार झालेला आहे। मी हे यासाठी सांगितलं की जेव्हा आम्ही उठाव केला होता त्यावेळेला शरद पवार साहेब यांनी अमित शहाकडे आम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून घ्या, आम्ही तुमच्याबरोबर येतो, अशा पद्धतीचा प्रस्ताव हा दिला होता। आपल्याला सर्वांना माहिती आहे जेव्हा हा उठाव झाला त्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यासाठी भाग पाडणं हा सुद्धा त्यांच्या एक राजनीतीचा एक भाग होता, कूटनीतीचा एक भाग होता। आणि त्याला सर्वस्वी जबाबदार त्या उभाटा गटातले जे काही त्यांच्या आजूबाजूला असलेली चांडाळ चौकडी होती। राजीनामा का द्यायचा, राजीनामा का घ्यायचा, तर त्यांना इमोशनल करून एकदा राजीनामा घेतला की तुम्ही राजीनामा दिल्यामुळे आम्ही आता भाजप सोबत जातोय असं एकंदरीत चित्र निर्माण करण्याचा प्रकार होता। परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला अमित शहा साहेबांनी यांना स्पष्टपणे नकार दिला होता। शिवसेनेने जो उठाव केलेला आहे, पहिली आमची कमिटमेंट त्यांच्याशी आहे, आम्ही त्यांच्याबरोबर सत्ता स्थापन करू। तरीही यांचा आग्रह हा असा होता की 2/3 जर मेजॉरिटी झाली नाही तर आमचा सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी पत्र तयार आहे, तुम्ही म्हणाल तेव्हा आम्ही सत्तेमध्ये सहभागी होऊ। हे असं सर्व राजकारण शरद पवार साहेबांनी त्याच वेळेला केलं होतं आणि त्याला सपोर्टिंग ऍक्टर हे संजय राऊत सारखे लोक होते। तुम्ही आजही पाहिलं तर उभाटा गट फोडण्यामागे किंवा उभाटा गटाचे तुकडे करण्यामागे संजय राऊत आणि त्यांचा सगळा चमू आहे। महाराष्ट्राला माहिती संजय पवार कुणाचा माणूस असं जर साधा प्रश्न कुणालाही विचारला तर ते सांगतील शरद पवारांचा। आजूबाजूला असलेले लोक कोण आहेत, एक दृष्टिकोन जर त्याच्याकडे टाकला तर सगळे शरद पवार साहेबांची असलेली माणसं त्यांच्या आजूबाजूला आहेत। सगळेजण, त्यांची नावं सुद्धा आपल्याला सर्वांना माहिती आहेत। म्हणून इतरांवर टीका करण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस साहेब एक नेता तुम्हाला भारी पडलाय हे त्यांची खऱ्या अर्थानं पोटदुखी आहे। एखाद्या पक्षाला पुढे घेऊन जाण्यामध्ये एखाद्या नेत्याचं जर योगदान असेल तर त्याच्यावर टीका करणं हे आता यांच्या हातात राहिलेलं आहे। खरं म्हणजे सत्तेपासून हे लोक आता वंचित राहिले हे त्यांचं दुःख आहे। म्हणून वारंवार टीका करून आपण किती एकजुटीने आहोत हा दाखवण्याचा प्रयत्न आहे। हे आजही शरद पवार साहेब हे सर्व पक्ष चालवत आहेत। उभाटा गटाला चालवण्याचं काम खऱ्या अर्थानं पक्षप्रमुख म्हणून शरद पवार करतायत। तुम्ही संजय राऊतांना शरद पवारांचा माणूस आहे हे सांगताना संजय राऊतांच्या नावामध्ये चूक केली, तुम्ही संजय पवार असं म्हणाला। तर संजय पवारच आहेत ऍक्च्युली, म्हणजे माझी चूक नाही झालेली, ते अचानक जे निघले ते सत्य निघले। माणूस चुकीने सुद्धा एखाद्या वेळेला सत्य त्याच्या तोंडातून येतं, तसं माझ्या तोंडातून सत्य आलेलं आहे। तो संजय पवारच आहे ऍक्च्युली। आणि त्यांनी तुम्ही जर सर्व स्टेटमेंट पाहिले तर कुठेही उद्धव ठाकरे साहेबांचं नाव त्याच्या तोंडामध्ये 100 वेळातून एखाद्या वेळेला येतं, परंतु 99 वेळेला नाव हे शरद पवारांचं असतं। म्हणून शरद पवार भक्त किंवा त्यांचा असलेला दलाल म्हणा किंवा त्यांचा असलेला लायझनिंग ऑफिसर म्हणा हा तो संजय राऊत आहे। दुसरा मुद्दा आहे की राम मंदिराचं बांधकाम झालं अयोध्येमध्ये, मात्र त्याच्यामध्ये भूखंड घोटाळा झाला असा संजय राऊतांनी आरोप केला। त्यांचं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्या भागातली जमीन विकत घेतली आणि 10 पट जास्त किमतीनं ती राम मंदिराला विकली। राम मंदिर बनलंय याचं समाधान त्यांना नाही, ज्यासाठी अनेक लढे झालेत
500 वर्षापासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न सुटला आहे. रामलल्लाच्या दर्शनाला लाखो भाविक जात आहेत, करोडो भाविक जात आहेत. याचं समाधान त्यांना नाही. त्यांना दुःख या गोष्टीचं आहे की त्या ठिकाणी काही जमिनीचा व्यवहार झाला असेल असं जरी गृहीत धरलं तर आम्हाला बगर विचारता अशा डिलिंग कशा होऊ शकतात असा कदाचित त्यांचा हेतू असावा. परंतु एक लक्षात ठेवा, आता राम मंदिराला विरोध करायचं काम या उबाठा गटाकडून सुरू आहे. म्हणून जे हिंदुत्ववादी म्हणत होते, गर्वसकव आम्ही हिंदू आहे असे जी बाळासाहेबांची घोषणा आहे जी ते विसरलेत, त्यांना या महाविकास आघाडीला या लोकसभेमध्ये त्याचा जरूर फटका पडणार आहे. आणि रामाचा फटका त्यांना जेव्हा पडेल त्या टायमाला यांचं अस्तित्व संपलेलं असेल. तुमचे मित्रपक्ष राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनी इथून फॉर्म भरलेला आहे, तर दुसरीकडे छगन भुजबळ यांची जी संघटना आहे समता, त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी विविध ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे युतीच्या उमेदवाराविरोधात. राष्ट्रवादीच्या कोणत्याही उमेदवारांनी अर्ज भरलेला नाही. जर कोणी भरला असेल तर तो काढून घेईल. आणि समता परिषदेच्या ज्या काही कार्यकर्त्यांनी फॉर्म भरायचा प्रयत्न केला आहे त्याला कुठेही भुजबळ साहेबांचं समर्थन नाही, म्हणून त्यांना अधिकृत मानता येणार नाही. आणि भुजबळ साहेब त्यांच्या संघटनेला जी समता परिषद आहेत त्यामध्ये त्यांनासुद्धा समजवण्याचा प्रयत्न करतील. कुठेही महायुतीमध्ये गडबड होऊ नये किंवा महायुतीमध्ये कुठेही भांडणं होऊ नये ही भुजबळ साहेबांची भूमिका असल्यामुळं ते सर्व व्यवस्थित होईल याबद्दल काळजी करण्याचं काही कारण नाही. नाशिकच्या जागेवरून कुठेतरी भुजबळ दबाव तंत्र वापरतात असा पद्धतीची एक चर्चा सुरू झाली राजकीय वर्तुळात. नाही, भुजबळांनी त्यांची बाजू स्पष्टपणे केलेली आहे. ते त्या निवडणूक रिंगणात नसणार आहेत, म्हणून आता त्यांचं दबाव तंत्र वगैरे ते आता वापरण्याचा काही प्रश्न येत नाही. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये नाशिकची जागा आम्ही युतीची शिवसेनेची जिंकून आणू. दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाचा टक्केवारी ही कमी झाली होती, त्यावरून मनोजरांनी काल असं म्हटले की मराठ्यांची भीती आहे म्हणूनच मोदींना वारंवार या ठिकाणी बोलवलं जातं आणि त्यामुळेच मतदानाचा टक्का कमी झाला. तसं काही नाही आहे. मोदी साहेबांनी यावेळेला महाराष्ट्राकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जो 45चा आकडा आहे तो गाठता यावा यासाठी सर्वजण प्रचारात आहेत. आरक्षणासंदर्भामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे, म्हणून त्याचा आणि निवडणुकीचा अर्थार्थी काही संबंध नाही. सुरेश नवले तुमचे सहकारी होते, त्यांनी तुमचा पक्ष सोडलेला आहे आणि आज पुन्हा बीडमध्ये त्यांनी आरोप केलेले की भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंना त्रास देते, कमी लेखते, महत्त्वाचा वाटा देत नाही आणि असं असल्यामुळं आपण तो पक्ष सोडलेला आहे किंवा त्यांच्यासोबत आपण राहणार नाही. सुरेश नवलेंचं एकनाथ शिंदेबद्दलचं असलेलं प्रेम त्यांनी ते व्यक्त केलेलं आहे, परंतु असा कोणताही गैरसमज करून घेऊ नका. शिंदे साहेबांचं महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीत किती वजन आहे याची त्यांनासुद्धा कल्पना आहे. म्हणून दरवेळेला जे प्रस्ताव असतील, जे डेव्हलपमेंटच्या गोष्टी असतील त्याला मोदी साहेब असो की अमित शाह साहेब असो हे पाठिंबा देतात आणि त्या पद्धतीने मदत करतात. म्हणून कधी असं आपल्याला जर वाटत असेल तर तो गैरसमज डोक्यातून काढून टाकला पाहिजे. शांतिगिरी महाराजांची भुजबळ साहेबांची निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये प्रत्येकाला भेटता येतं, प्रत्येकाला बोलावं लागतं. आम्ही सुद्धा अनेक लोकांना भेटतो, अनेक लोक आम्हाला भेटतात आणि ही निवडणुकीची रणनीती आहे. म्हणून याच्यामध्ये एकमेकाची भेटीला हे महत्त्व तर असतंच, परंतु हा रणनीतीचा भाग असतो. निवडणुकीमध्ये असं जर काही घडलं असेल तर त्याला असं गैरसमजण्याचं काही कारण नाही. संजय राऊत असं म्हणाले की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मुंबईला तोडायचं आहे, मुंबईला बर्बाद करायचं आहे, महाराष्ट्र तोडायचं आहे आणि त्यांना अडसर असतो तो शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा आणि यांच्या सरकारचा. मुंबई तोडण्याची भाषा यांना निवडणूक आली का कळते. मुंबईचे तुकडे होणार, मुंबई आता तिथलचे उद्योगधंदे जाणार, मुंबईचा माणूस आता मुंबई बाहेर जाणार, मुंबईला आता असं हे गुजरातकडे ते सगळे हे घेऊन जाणार. अशा सगळ्यात ज्या चुकीच्या गोष्टी आहेत हे बिंबवण्याचा हे प्रयत्न करतात. मुळामध्ये शरद पवार साहेबांना सुद्धा मुंबईचा कळवळा आला आहे, हे आश्चर्यजनक गोष्ट आहे. म्हणून एक सांगतो, मुंबई तोडायची कुणाची हिंमत नाही. किती जरी लटकून गेलेले आहेत, ज्या 107 हुतात्म्याने इथं बलिदान दिलंय
ती मुंबई तोडायची कुणाची ही ताकदसुद्धा नाही आणि ती होणार, मुंबई कधी तुटणारही नाही हे लक्षात ठेवावं. परंतु अशा गप्पा मारून लोकांचे मन आपल्याकडे डायव्हर्ट करण्याचा जो काही प्रयत्न होतो, आता लोक या भूलतापेला बळी पडणार नाहीत. आज आणि उद्या नरेंद्र मोदी पंतप्रधान हे महाराष्ट्रात 6 सभा घेत आहेत आणि त्यावरून आता विरोधकांनी बोट दाखवले की पायाखालची वाळू सरकलेली आहे, परिस्थिती फार भयावह आहे म्हणून. अहो, मोदी साहेब आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 सभा घेत आहेत. आनंद माना ना. देशाचा पंतप्रधान असलेला माणूस जर महाराष्ट्रामध्ये वारंवार येतोय, याचा अर्थ महाराष्ट्राचं महत्त्व वाढलेलं आहे. महाराष्ट्राच्या या ठिकाणून मिळणारा त्यांना प्रतिसाद पाहून ते जर सभा घेत असतील तर याचा आनंद मानला पाहिजे. उद्या या महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट कुठं जाणार आहे, महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे याची जाणीव मोदी साहेबांना आहे. म्हणून ते आज महाराष्ट्राकडे लक्ष ठेवून आहे. उद्याचा महाराष्ट्र हा देशामध्ये 1 नंबर असणार आहे, हे त्याच्या मागचं एक गुपित आहे. त्यांच्या दौऱ्याबद्दल मनोज जरांगे पाटील काल असं म्हणाले की त्यांना इथं सभा घ्याव्या लागतात. मोदी साहेबाला सभा घेणं हे चांगली गोष्ट आहे. मोदी साहेब सभा जेवढे जास्त घेतात, लोकांशी कनेक्ट होत आहेत, लोकांशी बोलत आहेत, याच्यातच खऱ्या अर्थानं आपला पंतप्रधान आपल्या महाराष्ट्राशी आणखीन एकरूप होण्याचा जर प्रयत्न करत असेल तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. राजकारण हा वेगळा विषय जरी असला, आरक्षणाबद्दल मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे, शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे, आता मोहन भागवतांनीही सांगितलेलं आहे. म्हणून आरक्षणाच्या विषया संदर्भामध्ये जो काही निर्णय होईल, जो काही चांगला निर्णय घ्यायचा आहे ते हेच सरकार घेऊ शकतं. गेली 40 वर्ष जी सरकार होती मागची, त्यांनी ह्या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीत लोकांना झुलवलं, त्यांची दिशाभूल केली आणि हा दिशाभूल करून त्यांनी त्यांचं राजकारण साधलं. परंतु हे सरकार देणारं आहे आणि हे जे शब्द देतं ते पाळतं, हा विश्वास सर्वसामान्य जनतेला सुद्धा. प्रकाश आंबेडकरांनी एक दावा केला, एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी लढत 12 मतदारसंघात होते, तिथे वंचितला मोठा फायदा होताना दिसतो असं आंबेडकर म्हणतात. कुणाला कशाचा फायदा होईल माहीत नाही, परंतु आम्ही ज्या ज्या ठिकाणी लढतोय आम्हाला 100% गॅरंटी आहे की त्या ठिकाणी महायुतीचे किंवा शिवसेनेचे जे खासदारकीचे उमेदवार आहेत ते निवडून येतील. मनोज जरांगे पाटील असं म्हणाले की आता लोकसभा तर झालेली आहे, विधानसभेला मात्र आम्ही मैदानात आहोत. म्हणून मनोज जरांगेंना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. त्यांनी काय बोलावं, काय निर्णय घ्यावा, याला तुम्ही रोखठाम कसे करू शकता? त्यांचा निर्णय आहे तो. आणि त्यांनी एखादा निर्णय घेतला तो तर आक्षेप घेण्यासारखं काय? त्यांनी त्यांची भूमिका मांडली, ती त्यांच्या पक्षाचा किंवा तो त्यांच्या संघटनेचा भाग आहे, म्हणून त्यांचं स्वागत आहे. इथे सभा इथं नरेंद्र मोदी येतील का अमित शहा येतील, काय तुमचं नियोजन आहे? माझ्या माहितीप्रमाणे 8 तारखेला अमित शहा साहेब या संभाजीनगरमध्ये येतील, त्यांच्या या ठिकाणी सभा होणार आहेत. 9 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब गंगापूर, वैजापूर आणि कन्नड या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत. त्यांचा टाईम जवळपास संध्याकाळी 4, 6, 8 असा असणार आहे. आम्ही मागणी केलेली की 10 तारखेला माननीय राज ठाकरे साहेबांची सभा ही या शहरात व्हावी. आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा मागितलेली आहे. अनेक नेत्यांच्या सभेची आम्ही मागणी केलेली आहे. शिवसेना, भाजप आणि इतर पक्षांचे नेते यांनी सर्वांनी आपल्याकडे या जिल्ह्यामध्ये सभा घ्यावं असा आमचा मानस आहे आणि त्या पद्धतीने आमची तयारी सुरू आहे. मात्र तुमचा अजून विचार तुमचा निश्चित नाही उठण्याचा उमेदवार यांना पळू द्यावं, यांना ज्या काही स्पीडने पळायचं पळू द्या. एकदा थकतील, एका ठिकाणी बसतील, पण तो शर्यत आम्ही जिंकणार आहे एवढं मात्र निश्चित आहे. एक विषय असा आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या गटाकडून या गटाकडे बोट दाखवत सांगितलं जाते की धनुष्यबाण हे चिन्ह आमचं आहे, धनुष्यबाणावरच मतदान करा असं सांगितलं जाते. आणि तसं अनेक वर्षाचा असलेला हे संबंध शिवसेना प्रमुखाने ज्या धनुष्यबाणाची निर्मिती केली किंवा जे चिन्ह घेतलं, ज्या रामाचा बाण धनुष्यबाण म्हणून म्हणलेला आहे,
आणि शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन आम्ही चाललो आहे. मनामध्ये सर्वांच्या धनुष्यबाण वसलेला आहे. म्हणून किती जरी विरोधी पक्षाचे नेते बोलत जरी असले तर त्यांनाही माहिती धनुष्यबाण हा आपला आहे आणि त्याला मतदान केलं पाहिजे. म्हणून आता महायुतीमध्ये धनुष्यबाण हा जोरकसपणे चालणार आहे आणि महायुतीचे सर्व उमेदवार जसे निवडून येतील त्यामध्ये शिवसेनेचा वाटा हा प्रामुख्याने मोठा असणार आहे. कांदा निर्यातीवरून आता कांदा उत्पादक शेतकरी आरोप करतायत की ही शेतकऱ्यांची धुळफेक आहे. हे धुळफेक करणारे लीडरच लोकांच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करतायत. चांगला निर्णय घेतला त्याचं स्वागत करणं सोडून दिलं, धुळफेकीचा आरोप करायला लागले. निर्यात बंदी होती त्या टायमाला बंदी आहे म्हणून धुळफेक करणारे सुद्धा हेच विरोधी पक्षनेते. म्हणून यांना काही करून शेतकऱ्याच्या प्रश्नाशी जाण न ठेवता शेतकऱ्याच्या प्रश्नावर राजकारण कसं करायचं याकडे यांचं लक्ष असल्यामुळं आता लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि जे जे शेतकऱ्याच्या हिताचं असेल ते हे सरकार करणार आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी कसा योग्य आहे? निर्यात बंदी उठवली हा योग्य निर्णय नाही आहे. पण तो गुजरातच्या शेतकऱ्यांसाठी लाभदायक असा गुजरात जी आर मध्ये गुजरात लिहिलंय. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तो लाभदायक आहे असं तुम्ही नाही हे गुजरात असं लिहून दिलेलं का? महाराष्ट्रातल्या नाही तर तमाम देशातल्या शेतकऱ्यांसाठी असलेला तो निर्णय आहे. पांढरा कांदा गुजरातमध्ये पिकतो म्हणजे इतर स्टेटमध्ये पिकत नाही असं जे गैरसमज निर्माण करून देत आहे त्या गैरसमजाला लोक आता बळी पडणार नाहीत. म्हणून निर्णय घेताना हा देशाच्या हिताचा निर्णय घ्यावा लागतो, कोणत्या एका राज्यासाठी निर्णय घेता येत नाही. महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कसा फायदा झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.